आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कोंढव्यात अवैध दारू धंद्यावर मोठा छापा, तब्बल 1,03,00,000ची रोकड व दारू जप्त। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवैध दारू धंद्यावर मोठी कारवाई केली आहे। एका घरावर टाकलेल्या छाप्यात गावठी हातभट्टीची दारू, देशी आणि विदेशी दारू यासह तब्बल 1,03,00,000हून अधिक रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली केली असून 2 भाऊ आणि त्यांची आई कोणताही परवाना नसताना दारू विक्री करत असल्याचे उघड झाले आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेत इतकी मोठी रोकड कशासाठी होती याचा तपास सध्या सुरू आहे। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। मालकाचं नाव काय? याच्यामध्ये एक महिला व 2 जेंट्स आहेत। एफआयआरवर कुणाचं नाव दाखल झाले का आतापर्यंत? त्याचं प्रोसेस चालू आहे। एफआयआरचं काम दाखल करण्याचं चालू आहे। जे व्यवसायी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का? याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत। सध्या इलेक्शन येतात, त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे पैसे वाटण्यासाठी आणलेत नव्हते? ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य महिला संपादक मीराताई नायकिले।